टीव्ही बुलंदसनीच्या FM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यामध्ये घेणार बुलंदसनीचे पक्षप्रमुख संतोष गुलपटी जाहीर सभा. अर्थात ही रेकॉर्ड सभा महत्त्वाची ठरणार आहे. या सभेमागं खूप महत्त्वाचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची ठरेल. ही सभा देवगाव कुसळी किंवा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये नाही तर देवगाव कुसळी नाही तर पर्यायीने जालना शहरात ही सभा होण्याची दाट शक्यता आहे. या सभेच्या निमित्ताने 2029च्या लोकसभेच्या 280 लोकसभा मतदारसंघाचं रणशिंग या निमित्ताने बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष गुलपटी फुंकण्याची शक्यता आहे. अर्थात लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप 3.5 ते 4 वर्षे बाकी आहे. पण बुलंदसेनेने 280 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार असल्याने महाराष्ट्राचंच जाऊ द्या पण भारतीय राजकारणामध्ये सर्वात मोठा भूकंप आला आहे. ज्याच्यामुळे राहुल गांधींचं PM पदाचं स्वप्न दूर होऊ शकतं. सध्या राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहे. पण मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी जरी होते आहे त्या पदावरती बुलंदसेनेचे नेते तत्कालीन महायुतीचे विजय होणारे नेते कधी काळी संतोष गुलपटी हे महाविकास आघाडीचे नेते होते आणि त्यांच्या मदतीनेच राहुल गांधी हे आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहे. पर्यायीने त्यांनी दिलेला शब्द अर्थात संतोष कोल्हे पाटलासोबत ते पाळला गेला नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठबळ दिलं आणि साहजिकपणे या ठिकाणी बुलंदसेनेचा जरी मुख्यमंत्री बसला नाही या पदावरती पण मात्र महायुतीचे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झाले. अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचे जे राजकारण बदलत गेलं. अर्थात देवेंद्र फडणवीस आणि संतोष कोल्हे पाटील ही यांची चांगली मैत्री आहे आणि देवेंद्र फडणवीस संतोष कोल्हे पाटील यांना प्रचंड मानतात. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भात आणि पर्यायाने जालना संभाजीनगराच्या राजकारणात याचा मोठा भूकंप झाला. 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या मागण्या जर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या असतील तर त्याच्या मागचं एकच कारण आहे संतोष कोल्हे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगली मैत्री. आणि या मैत्रीचा कुठेतरी फायदा देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आता घेताना दिसत आहे. एकंदर देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा माहीत आहे की मी आज मुख्यमंत्री आहे ते बुलंदसेनेच्या कार्यकर्त्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेली ताकदीमुळं. कारण देवेंद्र फडणवीस यांना हे सुद्धा माहीत आहे की नागपूरमधला प्रचंड वकील डॉक्टर उच्च शिक्षित तरुण वर्ग तरुणी हे बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे पाटील यांना मानतात. त्याचं एकच कारण आहे संतोष कोल्हे पाटील हे अष्टपैलू योद्धा आहे. अष्टपैलू म्हणजे महागणपतींची प्रचंड शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. सध्या गणेश उत्सव सुरू आहे. ते साहित्यिक आहे कवी आहे लेखक आहे संपादक आहे याशिवाय उत्कृष्ट अभिनेते आहे दिग्दर्शक आहे उत्कृष्ट निवेदक आहे आणि याचा प्रचंड समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं वावर आहे. अर्थात वावर म्हणजे वावर म्हणजे एक प्रकारची त्यांची समाजाप्रती तळमळ आहे. समाजाला योगदान देण्याची क्षमता आहे. पर्यायीने ते स्वराज्यामध्ये कोल्हे घराण्याचे एक राजकीय वंशज आहे. त्याचा कुठंतरी मराठा समाजाला पर्यायीने सामान्य माणसाला आता फायदा होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे शातीर आणि हुशार व्यक्ती आहे. अर्थात त्यांचं शिक्षण हे नागपुरातच झालेलं आहे. अर्थात महापौर झाल्यानंतर त्यांनी जी झेप घेतली होती जेव्हा ते विधान परिषदचे नेते होते तेव्हा संतोष कोल्हे पाटलाची आणि देवेंद्र फडणवीस यांना मदत झालेली आहे. अर्थात संतोष कोल्हे पाटलानेच देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेत्यापदून भाजपचा प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी शिफारस केली होती. तेव्हापासून या दोघांची मैत्री सुरू झाली होती. अर्थात देवेंद्र फडणवीस 2012मध्ये ते विरोधी पक्षनेते राहिले होते. त्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणं आणि नंतर मुख्यमंत्रीपद घेणं यामागं बरंचसं राजकारण आहे. नंतर 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. पहिल्या मराठा आरक्षण घेण्यातसुद्धा संतोष कोल्हे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. तेव्हासुद्धा संतोष कोल्हे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा होते. अर्थात त्यावेळेसुद्धा संतोष कोल्हे पाटील हे मंत्री होऊ शकत होते. पण मात्र तेव्हा जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर या 2
शिवसेना भाजपच्या मंडळींना मंत्री करण्यात आलं. संतोष कोल्हे पाटील हे दूरून सत्तेत राहूनसुद्धा संघर्ष करत राहिले, मराठा समाजासाठी लढत राहिले. मग आज 2025 सुरू आहे, म्हणजे 2000 पासून अर्थात 2000 तर 2025 25 ते 27 28 वर्ष संभाजीराजांनी सांगितलं की मी 1997 पासून लढतो आहे. मग संतोष कोल्हे यांचं मराठा समाजाप्रती किती मोठं योगदान आहे. छत्रपती संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील, तुमचे मनोज जरांगे पाटील असतील, अनेकांचं योगदान समाजाप्रती आहे. पण त्यामध्ये संतोष कोल्हे यांचं योगदान कमी नसून समाजाला सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं योगदान अधिक आहे. हे तितकं लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित याशिवाय 2025च्या राजकारणामध्ये 24च्या विधानसभेच्या जेव्हा झाल्या तर आज महायुतीचे विजय शिल्पकार संतोष कोल्हे या आहेत. महायुतीच्या नेत्यांना संतोष कोल्हे यांनी संदेश पण दिला होता, जर मराठा समाज आणि त्यांच्या समाजाच्या मागण्या ज्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. हा इशारा कुठंतरी फडणवीस साहेबांनी विचारपूर्वक घेतला असेल, तर त्याच्यामुळे ह्या मागण्या मान्य केल्या असेल. असो, आता मराठा समाजाला न्याय भेटलेला आहे. ते समाजातले कार्यकर्ते गुलाल उधळत आहे, तर इतरांनी समाजातल्या नेत्यांनी त्याच्यात सहभागी होऊन तो आनंद साजरा करावा. बस एवढंच फक्त. सोरेचं बुलंद आवाज टी व्ही बुलंदला लाईक करा. धन्यवाद.